शहापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टी शहापूर शहर आणि या तालुक्याचे उपतालुका मनोज पानसरे यांनी स्थानिक नागरिक म्हणजे प्रभागातील नागरिक आपण नगरसेवक आहात, शहराध्यक्ष आहात, आपल्यासोबत हे महावितरणवर आंदोलन छेडलं होतं. आंदोलनाचा प्रमुख मुद्दा होता की प्रभागातील वीज समस्या ज्या गेल्या अनेक वर्ष प्रलंबित होत्या त्या मार्गी लागण्यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं. आपण महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली होती. नेमकं काय आंदोलनाचं प्रकरण होतं त्यावर काय तुमची प्रतिक्रिया? नमस्कार. शहापूर शहरातर्फे या अगोदर सुद्धा आम्ही विजेसंदर्भात ज्या काही गोष्टी होत्या त्याचं आम्ही निवारण केलं होतं. तसंच या 13 तारखेला आपले प्रभाग क्रमांक 3 मधील विषय जे विजेसंदर्भात होते ते आमचे मनोज पानसरे हे घेऊन माझ्याकडे आले व त्यानंतर आम्ही सर्व म्हणजे आमचे दक्षिण मंडळचे अध्यक्ष असतील दीपक बोंबे यांच्या हे सुद्धा आमच्याबरोबर होते आणि आम्ही तो सर्व विषय आपले कार्यकारी अभियंता काळेसाहेब व उपअभियंता रॉय व तसे अभियंता ढगळे यांच्याकडे आम्ही तो विषय त्यांच्याकडे घेतला की प्रभाग क्रमांक 3 मध्ये काही जीर्ण पोल झालेले आहेत, तसंच ट्रान्सफॉर्मरची गरज आहे आणि वरच्या ज्या विद्युत तारा ज्या गेलेल्या आहेत त्या फार जीर्ण झालेल्या आहेत. या सर्व विषय आम्हाला 20 तारीखपर्यंत आम्ही त्यांना एक आठवड्याची मुदत दिली होती आणि त्यानुसार त्यांनी जर हे विषय घेतले नाही तर आम्ही 24 तारखेला धरणे आंदोलन करणार होतो. पण जवळजवळ त्या प्रभागातले जे जीर्ण झालेले पोल व ज्या विद्युत तारा होत्या त्या सर्व ह्या पूर्ण केलेल्या आहेत आणि जो ट्रान्सफॉर्मरचा विषय होता तो ट्रान्सफॉर्मर एप्रिल महिन्यापर्यंत त्याला जी काही तांत्रिक मंजुरी लागते ती तांत्रिक मंजुरी आल्यावरती तो सुद्धा आम्ही तुम्हाला बसवून देऊ असं उपअभियंता यांनी आम्हाला पत्र दिलेले आहे. त्या पत्रानुसार आम्ही जे धरणं आंदोलन घेतलं होतं ते मागे घेऊन पुढील 1 महिन्यात कालावधीमध्ये जो ट्रान्सफॉर्मरचा पण विषय आहे तो सुद्धा ते पूर्ण करतील आणि जर तो ट्रान्सफॉर्मर त्यांनी दिला नाही आम्हाला तर जे आमचं धरणे आंदोलन आहे ते यापुढेही आम्ही करू. आपण ज्या ज्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असता किंवा आंदोलन करता यासाठी तुम्हाला कोणाकोणाचा पाठिंबा लागतो, कोणाच्या मार्गदर्शनाने हे सगळं होतं? ज्या काही शहापूर शहरामधील समस्या असतात त्याचं निवारण करण्यासाठी आपले माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब यांचं तर आम्हाला पूर्ण मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे कार्यक्रम करत असतो. तसेच शहापूर शहरामधील व तालुक्यामधील जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत यांचंसुद्धा आम्हाला त्याप्रमाणे सहकार्य व मदत असतेच.